शांता. अरे अहो, इतक्या लवकर कसं काय आले तुम्ही? आताच तर गेलते का नाही वावरानी? हा गेलो तर होतो मी, आणि लाला भाऊंशी तेच बोलत होतो कांद्याबद्दलच. कुठं घेऊन जायचे, काय घेऊन जायचे म्हणून, कधी काढायला आले तसे म्हणा, बघून आलो मी. पण ते बोलत होतो तर मग तिकडून आपला तो शांभाऊ आला. अच्छा, शंभू तर कधी येत नाही पण वावरानी कशाला आले ते? त्याच्या बहिणीचा कार्यक्रम आहे ना म्हणे आज पाहण्याचा. ही शीला आली असेल ना तुझ्याकडं. श्याम तर म्हणत होता मला की माझी इच्छा जाणार आहे म्हणून मला, आणि हे मला ताईला आणि आपल्या शांताबाईला बोलवायला. मला वाटलं आली असेल तुझ्याकडे. हो हो, मग आली होती ना. मला कशी नाही बोलवणार ती? आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यातले त्यात ते येणारे पाहुणे जे आहे ना ते गंगापूरचेच आहे, म्हणून ती खास आली होती मला बोलवायला की बाबा चल बाई शांताबाई, तू बोलशील 2-4 शब्द, ओळखी पाळखी काढशील तर मग चांगलं राहतं. पोराकडचे तरी थोडेफार बिंदास असतात, पोरीकडचं कसं थोडंसं काळजीपूर्वक सगळी विचारपूस करावी लागते ना. तर मग काय म्हणता, जाऊ मग आपण? हो जाऊ ना, न जायला काय झालं. आता ते गावातलं काम आहे म्हटल्यावर आज ते आपल्याला बोलवता, उद्या आपल्याला त्यांची गरज पडेल नाही का, काय म्हणते? हो ते तर आहे ना तुमचं बरोबर, एकमेकांना गरज पडतच राहते. बरं ते झालं सगळं. कांदे काय म्हणता मला सांगा मग तसं मला सांगावं लागेल ना 2-4 जणींना. हे बघ मी शांता, कांदे काढायचे तर आहे, पण आता तू म्हणशील तर एवढं उन्हाचं आपल्याला भरदुपारी जायला पुरत नाही काही. तर सकाळी आपण आता आजचा कार्यक्रम होऊन जाऊ दे बाई यांचा, आणि मग उद्या जाऊ आपण सकाळीच. 2-4 बायका सांग आणि जाऊ मग आपण. ते दुसरे कास्तकार पण आले होते, त्यांच्याकडे पण कांदा लावलेला आहे म्हणे, मग तिकडे जायचं होतं. मग उद्या पहिले आपला काढून घेऊ, आपला काही जास्त नाही आहे, आपलं काही 5-6 तासामध्ये होतो, जास्त नाही. जर 4-5 बायका आल्या समजा तर, आणि मग परवापासून जातो बाबा तिकडं. बघ बी शांता, उन्हातानाचं आरामाने तुझ्या हिशोबाने कर बाबा. एवढी काही दगदग करू नको, अंगावर काही सगळं घेऊ नको. नुसतं घरचं करत असशील तर घरचं कर, माझं काही म्हणणं नाही. घरचं ना आपलं वावर बघ, बाकीच्यांचं जाऊ दे मग. बघते ना हो, तसं काही नाही. तर तब्येत चांगली माझी, नुनाचं एवढं काही नाही. नीट कानाला त्याला बांधून घेतलं आणि कांदा ठेवला एक जवळ, तर काही होत नाही. वाटलंच तर रोज रात्री झोपताना कांद्याचा रस पिऊन घ्यायचा कांद्यात. बरं चल आणबरच्या हान पटकन. आता चहा कशाला पुन्हा? कशाला भरदुपारी चहा पिता? उष्णता वाढवून ठेवता नुसती, आणि नंतर म्हणता पोटात आग पडली. ताक पेटापेक्षा 1 ग्लास ताक आणून देते. ताक नको मला, ताक वगैरे नको. ते ताकान झोप येते मला. 1 कप कडक चहा घेऊन ये मस्तपैकी. ताक वगैरे नको आणू, म्हणजे जेवायला उशीर. जेवण काय आपण इथं थोडी करू, तिकडून आल्यानंतर करू. आताच मी काय जेवण वगैरे करत नाही. मस्त कडक 1 कप चहा दे मला आता. तुमचं पण ना हो, भलत्या वेळेला भलतंच काहीतरी चालतं बाबा. मी तर वैतागूनच जाते तुमचे चहाला नुसतं. बाप्पा, टाइम तर होऊन गेला ना बाबा किती आता. कुठे राहिले हे कुठे नाही. पाहुणे याची वेळ झाली आणि हे चाले नाही अजून. फोन लावू का? फोन लावून घेते. हा वहिनी, आम्ही मेन रोडला उतरलो आता घराकडेच येऊ लागलो. 5-10 मिनिटात येतो, जशी ऑटो भेटेन तशी येतो आम्ही. हा आता काही ऑटोसाठी जास्त वाट बघू नका, डायरेक्ट ऑटो करूनच या घरापर्यंत लगे. पाहुणे येतील नाही तर तुमच्या अगोदर, तुला यावं लागन मग असं कसं? हो वहिनी, तसंच करतो आम्ही. हा चल मग ठेवते मी फोन. चला बाबा, सगळे एकच घाई होऊन जाईल. आवरून तर तसं ठेवलंय म्हणा, चांगली ते झाली म्हणा सजावट तशी आवरावरी, साफसफाई. चला आता मी पटपट हे करते, तयारी करते, पाणी वगैरे काढून ठेवते. हातपाय धुवायला त्यांना आली की मग त्यांना पण आवरावं लागेल. हो बाई, मी आता साडी घालून घेते, म्हणजे मग सीमा आली का सीमाचं आवरून देता येईल मला, मग माझं काही आवरायचं बाकी नाही राहणार. अरे वा आले का आत्या? सीमा या. बाबा कुठे राहिले? बाबा नाही आले का तुमच्यासोबत? हा आले, ते पण आले, येत आहे मागून. तर हात पाय धुवायला बाहेर थांबले. हा श्याम्या भेटला ना, श्याम्याशी बोलू लागले. वहिनी, साडीमध्ये तर खूपच छान दिसू लागली तू. खूप दिवसानंतर साडीमध्ये पाहिलं तुला. हा बरं झालं साडी घालली बरं पहिलेच. हो ना, तर काय आता हिचं आवरावं लागेल ना पटापटा, उशीर झाला ना हिला. आता चला बरं हिचं आवरायला, पाहुणे येऊन जातील कधी पण पटकन. आत्या, सीमा, तुम्ही आता हातपाय तोंडून घ्या बरं पटकन. आत्या तुम्ही पण साडी बदलायला लागा. मी चहा ठेवलेला आहे, चहा आणते पटकन तुमच्यासाठी. हो बाई वहिनी, मी ते बॅग आतमध्ये घेऊन येते, मी तशाच ठेवल्या त्या बाहेर. आणि वहिनी, मला साडी घालून देशील ना तू? मला तर साडी नाही घालता येत बाई, आणि मला नुसतं टेन्शन येईल, काय बोलून काय नको बोलू. मला तर खूप भीतीच वाटायली वहिनी. घाबरू नको, काही नसतं होत. चल मी तुला आवरून देते, माझ्या मैत्रिणी येतीलच आता, त्या मस्तपैकी तुला आवरून देतील. चल बरं तू, हो फ्रेश चहा घे, म्हणजे तुला फ्रेश वाटेल एकदम. हो वहिनी चल. वहिनी, घर खूपच छान आवरलं बरं का, एकदम छान फ्रेश वाटायले. हो ना? हो, छान धन्यवाद. शाम्या, दादा झाली का भाऊ सगळी तयारी, का काही राहिलंय? काही आणायचं का? नाही बाबा, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करून घेतलं सगळं. तुम्ही काय त्याची काळजी करू नका. तुम्ही हातपाय तोंड धुवा. हे मी चहा आणतोच गाळून सगळ्यांना. काय रे बाबा, चहा तू गाळू लागला काय? हा, आता ती आवरायला लागली तिकडं, आता हिला साडी घालून देते सीमाला. मग मी म्हंटल मी आणतो बाबा गाळून.
सगळ्यांना, मग पुन्हा पाहुणे यायची घाई होईल. हा 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 चालतं, असं काही नाही, विचारलं सहज. बरं मग कधी कधी येणार आहे? काही ओळख बिळख काढली की नाही तू, कुठचे कायचे कसे ते? काढली ना बाबा. ते गंगापूरचे म्हटले ना काय तुम्ही, तर इथं आपले मित्र आहे एक रामभाऊ म्हणून, ते रामभाऊ आणि त्यांची बायको शांताबाई, तर त्यांच्या चुलत बहिणीला दिलेले म्हणतात गंगापूरला. तर मग आता बोलता चालता ओळख निघणच. येऊ द्या म्हटलं, ते पण येणार आहे तिकडून, आपल्याकडचं कोण नाही, तर म्हटलं या म्हटलं भाऊ तुम्ही पण शांताबाईला घेऊन, म्हणजे त्या बहिणी ते, आणि अजून एक जोडी येईल. मग आपल्याकडे कसं बोलायला राहतात 2-4 जण बाबा. हा, हे बरोबर केलं तू, हे बरं केलं, उत्तम केलं. चल. बरं चहा पोह्याचं सगळं सामान आहे ना? दूध पोहे वगैरे? हो हो बाबा आहे. बरं बाबा, हे घ्या, तुमच्याकडे मी सुट्टे 1000 रुपये देऊन ठेवतो. जर बोलायला चालली पहिली पक्की, तर मग तुम्हाला त्या पोराच्या हातात द्यायला लागतील. अरे नको नको, आहे माझ्याकडं. नको, राहू दे, राहू दे तुझ्याकडं. तुझं लय खर्च झाला आता. राहू द्या बाबा, राहू द्या. मला नाही लागली तुम्हाला तर देऊन द्या वाटलंच तर मला, पण राहू द्या आता, सध्या राहू दे तुमच्याकडं. अरे या 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 भाऊ, या बसा. घर सापडायला काही त्रास तर नाही झाला ना? तसं रस्त्यावरच आहे आपलं घर. सांगितलं असं कुणाला विचारलं तर. नाही नाही भाऊ, घर वगैरे सापडायला काही त्रास नाही झाला. भेटून गेला आम्हाला. एक पोरगी भेटली होती ना बारकीशी, तिने आणून सोडलं. ऊनच भारी आहे ना, लयच ऊन आहे बाहेर, त्याचा त्रास, बाकी काही नाही. हो हो, या बसा बसा, थोडं बसा हवेशी चांगलं. शिला, ए शिला, ये पाहुणे आले बरं. शिला, जा बरं, पाणी आण सगळ्यांना, पाणी आण. हो त्या आणते ना, लगेच आणते. चला तर मी ओळख करून देतो. हा बघा, हा माझा मुलगा आहे संतोष. याच्यासाठी बघू आलो आम्ही खरं तर मुलगी बघायला. ही त्याची छोटी काकू आहे, आणि ही माझी मिसेस आहे, म्हणजे संतोषची आई आहे. तर आम्ही बघा, पहिलेच सांगतो, आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. सहकुटुंब आम्ही एक सोबत राहतो. तर माझा जो छोटा भाऊ आहे, ते कामानिमित्त गेलेले दुसऱ्या गावाला, म्हणून त्याचं काही येणं झालं नाही. तर असं आहे आमचं एक हे. याची छोटी बहीण आहे, पण ती आजारी असल्या कारणाने ती घरीच आहे. तर असं आहे आमचं एक कुटुंब. वा वा, छान. हे दोघं बहीण भाऊच आहेत का तुम्हाला? हो हो, दोघच आहे. पण हा माझा एकुलता एक आहे, आणि माझ्या छोट्या भावाला एक मुलगी आहे. तर ती आहे आता 12वीला. मी सीमाचा मोठा भाऊ आहे. ही माझी बायको शीला. हे माझे वडील आहेत, आणि ती तिथे माझी आई आहे. सीमा, आणि मला पण एक सीमा, एकच बहीण आहे मला. बाकी आम्ही दोघं बहीण भाऊच आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले मग? आमच्या लग्नाला झाले बघा 4 वर्ष पूर्ण झाले. अच्छा अच्छा, छान छान. एकत्रच राहता का मग तुम्ही सगळे? नाही नाही, एकत्र नाही. आई बाबा आणि सीमा गावाकडे असतात. आता सीमा शिक्षणापुरती होती माझ्याकडे इथे, पण आता सीमा पण गावाकडे होती. आणि इथं मी आणि माझी बायको शीला एवढेच असतो इथे. आणि हा, हे आमच्या गावचे माझे मित्र आहे खास. हे रामभाऊ, आणि हे लालाभाऊ. हे रामभाऊच्या मिसेस शांताबाई, आणि हा मागे बसलेल्या आपल्या लालाभाऊच्या मिसेस माला. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही गंगापूरचे म्हणे, मला श्यामभाऊनी सांगितलं. हो हो बरोबर, आम्ही गंगापूरचे. आमचं मूळ गाव गंगापूरच आहे. तिथं शेतीवाडी सगळं, आमचं घर राहतं, घर शेतीवाडी. बर बर बर, माझ्या बहिणीला दिलेलं आहे, माझ्या चुलत बहिणीला दिलेलं आहे गंगापूरला. अरे वा वा वा, कोणत्या कोणत्या ठिकाणी दिलं त्यांना नेमकं? कोणत्या भागात दिलं म्हणजे गंगापूरच्या? गंगापूरमध्येच आहे कसं. ते झेडपीची शाळा आहे ना, झेडपीच्या शाळेच्या मागून त्यांचं वाडा आहे बघा, तर तिथे दिलेलं आहे तिला, मंदिर आहे बाजूला. अरे वा वा वा, जवळच झालं मग. अरे खूपच जवळच झालं ना मग हे. हसरे, हसरे, हसरे न दिलेली का तुमची बहीण? हसरे नाही, पारशे, पारशे येते. अरे काय सांगता, पारशेंना तुमची बहीण दिलेली आहे का? अरे वा वा वा, ते तर माझे लय खास मित्र आहे, पारशे भाऊ. हा, पारशेंनाच दिलेली माझी बहीण, बरोबर, चुलत बहीण माझी. अरे, हे तर खूपच जवळची निघाली मग आपल्या. चांगल्या ओळखीतली निघाली म्हणजे. आमचं येणं जाणं असतं ना तिकडे गंगापूरला, एकदा दोनदा येऊन गेलो. तुम्ही कुठे राहिला नेमकं तिथे? हे बघा ताई, आम्ही ते तुम्ही झेडपी शाळा म्हटलं ना, ते त्याच्या समोरच्या बाजूने आमचं घरी लगे. रस्ता क्रॉस केला, 1-2 घरी सोडली का आमचंच घर दिसतं मग लगे. वा वा वा, उत्तम झालं हे, उत्तम. आता ओळखीला ओळखी निघतातच बरोबर मग.
बरं तसं मुलाचं शिक्षण काय आणि कुठे शिकलेला आहे मुलगा? इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं. पुण्यातून केलं मी इंजिनिअरिंग. अरे वा, पुण्यातून केलंय का? बरं बरं बरं. आणि मग आता काय जॉब वगैरे सुरू आहे का शिक्षणच सुरू आहे अजून? नाही, 1 वर्ष झाला जॉब करतोय मी. तिकडे पुण्यातच असतो मी. मग लग्न झाल्यावर काय पुण्यातच राहणार का तुम्ही? का इकडे येणार वापस गावाला? नाही काका, आता माझं पूर्ण करिअर पुण्यातच आहे. मी पुण्यातच राहणार आहे. तिथेच बघेल मी घर वगैरे घ्यायचं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे अजून पुण्यात घर नाही घेतलेलं का? म्हणजे भाड्याने जाता का सध्या? हो हो हो. सध्या कसं एकटा तोच असतो, मग घराची काही आवश्यकता भासली नाही आम्हाला. तो एकटाच असतो, मग राहतो मित्रांसोबत. बघू आता मागे पुढे. आता राहायचं म्हणतो तिकडं तर घर पण घेऊन घेऊ तिकडे. हो हो, चालतं ना, काही हरकत नाही. आता एवढे शिकलेले म्हटल्यावर गावामध्ये तर त्यांना काही हे नाही, वाव नाही. त्यांना तिकडेच वाव. चांगले चांगले. पगार पाणी किती पडतं रे बाबा तुला महिन्याला? पगार तसा माझा 50,000 आहे काकू. पण कटून छटून माझ्या हातात 45,000 येतो बघा. बरं बरं बरं. तुमच्या मुलीचं काय शिक्षण झालेलं आहे? बीकॉम केलेलं आहे सीमानी. छत्रपती संभाजीनगर मधनं केलेलं आहे तिने बीकॉम पूर्ण. आता ती पण बँकेच्या परीक्षा देते. तसं या वर्षीपासून ती बँकेच्या परीक्षा पण द्यायला लागली. चांगले चांगले. बोलवा म्हणतो मग मुलीला, बघून घेतो आम्ही. हो हो, घेऊन येते, मुलीला घेऊन येते. शिला, तिच्यासोबत पोहे घेऊन या, नुसतंच नको आणू तिला. हो हो आत्या, पोहे पोहे आणते तिच्यासोबत. वहिनी, पोरगी दिसायला तर एकदम सुंदर आहे. वा वा वा. हो ग, दिसायला तर मलाही आवडली. आता हे बोलतील ना, बघू. बाळा सीमा, बस ये इकडे. ठीक आहे काकू, ठीक आहे. काय शिक्षण झालं बाळा तुझं? माझं बीकॉम झालं आता, म्हणजे याच वर्षी परीक्षा दिली मी. शेवटच्या वर्षाचे पेपर दिले यावर्षी बीकॉमचे. अरे वा वा वा, छान. आता बँकिंगच्या एक्झाम देते आहे, बँकिंगची पण तयारी करते आहे. छान छान, उत्तम उत्तम. बँकेचा जॉब करायचा का मग तुला पुढे? हो काकू, तशी संधी भेटली तर मला करायला आवडेल नक्की. छान छान छान. शाळा वगैरे कुठे झालं मग तुझं? संभाजीनगरलाच झालं का शिक्षण पहिलेचं? नाही, ते शिक्षण माझं तिकडे नाही झालं. शिक्षण माझं फुलंब्रीलाच झालं, गावाकडेच झालं शिक्षण. अजून काही छंद बाळा तुला? गाणं वगैरे? हो, मला गाणं गायला आवडतं थोडंफार. कधी कधी गाते, म्हणजे शिकलेली नाही आहे मी, पण थोडंफार येतं मला, गाता येतं थोडंफार. अरे वा, छान छान. संतोषच्या आईला पण खूप गाण्याची आवड आहे बरं. हो का? अरे वा. स्वयंपाक येतो का सीमा मग? हो येतो, स्वयंपाक बऱ्यापैकी चांगला येतो मला.
स्वयंपाक उत्तम करते आमची सीमा. अगदी खिचडीपासून तर पुरणपोळीपर्यंत सगळं एकदम खमंग छान जेवण बनवते. आजचे पोहे पण तिनेच बनवलेले आहेत बरं का. तिला कोणी काही मदत नाही केलेली. सुगरण एकदम. हो हो, पोहे तर छान झालेलेच आहेत. शांत वाटते बरीच अशी. सीमा शांत आहे स्वभावाने. हो हो, तशी शांतच आहे. हुशार पण खूप आहे. अभ्यासात पण एकदम हुशार आहे, शांत आहे, एकदम छान आहे. बघा मग भाऊ, तुम्हाला काही विचारायचं असेल तर पोराला वगैरे विचारून घ्या. आम्हाला तर काही विचारायचं नाही. आमची झाली सगळी विचारपूस झाली. आम्हाला जेवढं विचारायचं होतं तेवढं. सीमा, जा बळा चहा घेऊन ये. हो बाबा, आणते. हे बघा भाऊ, आमची अपेक्षा काहीच नाही. आम्हाला 1 रुपया नको तुमचा. फक्त लग्न लावून द्या. तुमच्या आवडीने पोरीला अंगावर जे घालायचं ते घाला, जे द्यायचं ते द्या, नाही द्यायचं तर देऊ नका. फक्त पोरगी आम्हाला शांत आणि कशी समजदार पाहिजे. तिला जॉब करायचा नाही करायचा, तिला शिक्षणाचा फायदा करून घ्यायचा नाही करायचा, पुढे तिला शिकायचं काय शिकायचं ते सगळं तिच्या मनावर. पण पोरगी कशी चांगल्या गुणाची आणि संस्कारी पाहिजे बाबा आपल्याला. तर मग तशी पोरगी तर आवडली आपल्याला. आता तरी एकदा तुम्ही विचार करा, आम्ही विचार करतो, आणि मग उद्या संध्याकाळपर्यंत लावू मग फोन एकमेकांना. काय ठरतं काय नाही ठरतं ते. नाही तर मग ठरलंच तर मग पुढची बैठक बघू केव्हा करायची ते. हो हो भाऊ, हे बरोबर बोलला तुम्ही. आजकाल पैशात काही ठेवलेलंच नाही. पैसा आज आहे उद्या नाही, आज नाही उद्या येतो. पण कसं लोक चांगली पाहिजे. तुम्ही तर बेफिकर राहा. आमची मुलगी सर्व गुण संपन्न आहे. तुम्हाला कधी कशाची तक्रार करायची गरज नाही पडणार काही नाही. तर तुम्ही विचार करा, आम्ही विचार करतो, आणि मग उद्या संध्याकाळपर्यंत मग ठरवू काय करायचं ते फायनल ते. नमस्कार फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि पुढच्या भागात नक्की बघूयात मुलाला आणि मुलीला एकमेकांना पसंती मिळते की नाही.